आज लक्ष्मीपूजन, व्यापाऱ्यांकडून चोपडीचं पूजन केलं जाणार। लक्ष्मीपूजनाला मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी, फुल मार्केट सुद्धा ग्राहकांनी गजबजलं। आज लक्ष्मीपूजनाला शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग केलं जाणार। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगची वेळ बदलली। दिवाळीला पंढरीचा विठुराया सुद्धा सजला। लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट, विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूप आणखी खुललं। शिर्डीमध्ये 11,000 दिवे प्रज्वलित करत शंकर मेरे साईनाथ संदेश। साईंनी ज्या द्वारकामाईमध्ये पाण्यानं दिवे प्रज्वलित केले, त्याच द्वारकामाईच्या प्रांगणात क्रांती युवक मंडळानं दीपोत्सव केला साजरा। दिवाळीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश, कमी आवाजाचे फटाके फोडूया असं आवाहन। वाहनांच्या प्रदूषणाचा धूर आणि फटाक्यांमुळे मुंबईकरांवर संक्रांत, अनेकांच्या फुफ्फुसात घरघर, श्वसन विकार होण्याची शक्यता। ठाण्यातील बहुमुस्लिम असलेल्या राबोडी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येत दिवाळी साजरी, विद्युत रोषणाई, ठाणेकरांचं वेधते लक्ष। सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुद्धा ठाणेकरांचा प्रयत्न। राज्याच्या 2047 पर्यंतच्या विकासाचा रोडमॅप तयार, यापुढे व्हिजन डॉक्युमेंटनुसारच होणार निधीचं वाटप। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार। दिवाळीनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। शनिवार वाडा कुलकर्णींच्या बापाचा नाही, रुपाली ठोंबरे यांचा हल्लाबोल। ऑपरेशन सिंदूर 2.0 कधीही होऊ शकतं, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत असल्याचं सुद्धा बजावलं। ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। असरानी यांचं 350 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम।